नमस्कार मित्रांनो, मी यज्ञ सिद्धपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर दर्शनासाठी। म्हणजे आता आमची 2:30 वाजताची बस आहे, तर तिकडे जातो आहोत। बस डेपोला मला डायरेक्ट तिकडेच भेटू। तर महाबळेश्वर दर्शनवाली बस लागलेली आहे, म्हणजे 2:45 वाजता लागली बरोबर। आता बस आता सुटली आहे। तर आता मी आमच्या पहिल्या पॉईंटकडे चाललो आहोत, स्ट्रॉबेरी गार्डन। ये बघा, ये स्ट्रॉबेरी गार्डन। अरे कस्टमर महाबलेश्वर में आता है, टोल नाके के पास खड़ा रहता है तो देख पाते रेड स्ट्रॉबेरी हर एक के सामने नजर आती है या नहीं? हाँ या ना बोलो सर। कोई लेकर उसको खाता है, कोई देखता है, देखने के बाद में मन में सोचता है कि स्ट्रॉबेरी का पौधा 10 फीट 5 फीट का होना चाहिए, लेकिन फिर भी आप लोगों के सामने दिख रहे हरे वाले पौधे 5-6 इंच के होते, इससे बड़े होते नहीं। और इसी पौधे को हम लोग सितंबर के फर्स्ट वीक को ग्रो करते हैं। ज़मीन के अंदर इसका सीड आता है ना, इसका कटिंग आता है, उसी को ग्रो करना पड़ता है। और ग्रो करने के बाद 40-45 दिन में पहले इसमें से फूल निकलता है, सफ़ेद फूल वाइट कलर का। फूल में से कच्चा फल बनता है, और कच्चा फल जो पकता है उसको स्ट्रॉबेरी बोला जाता है। एक पौधा 200-250 पीसेस 5 महीने में देता है। इसकी जो परवरिश, जैसे अपन छोटे बच्चे की परवरिश करते हैं, इसी हिसाब से इसकी परवरिश करना पड़ता है। रोज़ाना पानी, खाद, स्प्रे इसको हमेशा के लिए देना पड़ता है। जब ये फ्रूट निकलता है, यहाँ से स्ट्रॉबेरी निकलता है, हर एक लोग खाता है। यहाँ से स्ट्रॉबेरी में सी विटामिन से, खाने में खट्टा मीठा आता है, आँखों के लिए, दिमाग के लिए, हड्डियों के लिए बहुत बेहतरीन चीज़ है। इसलिए महाबलेश्वर में जितनी भी स्ट्रॉबेरी निकलती है वो हर घर के अंदर पहुँच जाती है। तर आता दुसऱ्या पॉईंटसाठी आम्ही उतरलो आहोत, जे जिथे महादेवाचं मंदिर आहे आणि पंचगंगा 5 नद्यांचा उगम जिथे आहे तिथे उतरलो, तिकडे चाललो आता। तर हे महाबळेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर। इकडे आतमध्ये व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई केलेली आहे। म्हणजे एक प्रसाद जास्तीचा घेऊन प्रसाद घेतला हा तुझ्यासोबत प्रसाद आहे। महाराजांची छान सुंदर मूर्ती आहे इकडे, आणि हे महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टचा प्रवेशद्वार आहे। इकडे पुढे पंचगंगेचं मंदिर पण आहे पुढे। आता तिसरा म्हणजे एकूण 6 पॉईंट आहेत, तर इथे मागे बस थांबवलं आहे। 6 पॉईंट आहेत पुढे, ते 6 पॉईंट 1 तासामध्ये कवर करायचे। आणि ते सगळे सनसेट पॉईंट सगळे वगैरे असतील। लास्टला सनसेट पॉईंट आहे, आता वेगळे वेगळे पॉईंट आहेत। मग ते तेवढ्याकडे आहेत ना, ते कवर करायचे। माकडं आताच सुरू झाले, माकडांसाठी अगोदरच तुम्ही वॉर्निंग देऊन बंद करा ठेवलं ते। आहे आत्ताच। फोन घेऊन जाईल। हा इको पॉईंट आहे इकडे, तर काय दिसणार आहे ब्रिटिश पॉईंटचं पण एक हे करा पाहिजे, काय बोलतो ते हंटिंग पॉईंट ना।
एवढा ब्लॅक डोंगर दिसतात तिकडून पण आता मला ते काहीच कळून झालंय. నాకు ఫోన్ మీద వేసింది ఇందాక బ్యాంక్ గోవా మధ్యలో ఏమంటున్నా तर अजून एका पॉईंटसाठी आता थांबलेलो आहे गाडी घेऊन आणि चाललो तिकडे. तिथे 10 मिनिटाचा वेळ दिला आहे. सावित्री पॉईंट. हो मारायचे हा पूर्ण ऐक ना इकडनं महाबळेश्वरनं सकाळच्या ट्रॅव्हल्स भेटतात. तर आता फायनली महाबळेश्वर दर्शन करून आलो इकडे. आता किंवा मागे बस आहे. आता जस्ट तिकडं आली. आता रूमवर जातो आणि तिकडे. तर हा मार्केट प्लेस आहे. आज जरा गर्दी कमी आहे. मार्केट बंद होतं. हां म्हणजे बंदच होणार आहे त्यामुळे. पण आज गर्दी कमी आहे काय म्हटलं सर. मिडल वीक मध्ये हां मंडे आहे सो काल संडे होता त्यामुळे भरपूर गर्दी होती. खूप लोक गेली काल संडे रात्री किंवा आज सकाळी गेले असते मी. आज संध्याकाळी गेली असते. पण त्या मानाने खूप शाळांना सुट्टी वगैरे आहे त्यामुळे खूप टुरिस्ट लोक येतात म्हणजे फिरण्यासाठी लोक येतात. आत्ता ह्याच्यामध्ये लहान मुलांना घेऊन किंवा पूर्ण फॅमिली घेऊन आत्ताही माणसं येतात म्हणजे. तर फायनली मित्रांनो आता घरी आलो आहोत. म्हणजे महाबळेश्वर दर्शन करून म्हणजे साधारण किती वाजता 7 वाजता बस आमची डेपोला आली परत. म्हणजे अडीचला सुटून सगळं कवर करून म्हणजे ते 9 पॉईंट वगैरे कवर करून 7पर्यंत रिटर्न डेपोमध्ये आले. साधारण पहिला जो स्ट्रॉबेरीचा बाग आहे ना तिकडचा पॉईंट तिकडे 20 मिनटं वगैरे दिली. नंतर पुढे मग आपला महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा उगम असलेलं ते स्थान तिथे साधारण 40 मिनटं वगैरे दिली होती. आणि पुढे मग 6 पॉईंट तिकडे साधारण 1 तास वगैरे दिला. आणि पुढे मग सनसेटचे पॉईंट वगैरे असं मिळून सगळे कवर केलं होतं. 9 पॉईंट वगैरे टोटल महाबळेश्वर दर्शनमध्ये. असे करून वेळेवर आलो तरी 7 वाजता आम्ही. तर प्रतापगड दर्शन आणि महाबळेश्वर दर्शन हे दोन्ही जे आहे ते एका दिवसामध्ये कवर होऊ शकतं. कारण जे एस टी मंडळाची बस आहे ती सकाळी 9:30 वाजता आहे ती प्रतापगडसाठी सुटते. ती साधारण 1:45 परत डेपोमध्ये येते. आणि तीच बस परत 2:30 वाजता सुटते. ती परत साधारण 7 वाजेपर्यंत परत डेपोमध्ये येते. म्हणजे तुमचं साधारण हे 250 रुपयामध्ये दोन्ही कवर होऊन जातं. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये व्यवस्थित आपलं फिरणं वगैरे होतं. सगळं पाहायला मिळतं व्यवस्थित. व्हिडिओ इथेच संपवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त झाला आहे का म्हणजे जी माहिती दिली आहे ती तुम्हाला उपयोगी पडली असेल तर खाली कमेंट नक्की करा त्याबद्दलची. आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, टाटा.